तर झालं असं, की माझं सकाळीपासून आहे ना खूप डोकं दुखत होतं. त्याच्यामुळे मग मी सकाळीसुद्धा खूप उशिरा उठले होते आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 1:30 आणि मी सकाळी नाश्ता वगैरे बनवलेला होता. पण मी स्वतः काहीही खाल्लेलं नव्हतं कारण माझं डोकं फार दुखत होतं आणि डोक्याची जी नस आहे ना, ती मानेपर्यंत फार दुखत होती. त्यामुळे मला काही सुचतच नव्हतं. तर मी झोपूनच टाकलं होतं. त्याच्यानंतर आता दुपारी उठले आणि म्हणजे सकाळी सगळं घरातलं काम आवरलं. त्यानंतर मग मी दुपारी उठले आणि भूक लागली होती. त्याच्यामुळे म्हटलं की काय बनवावं? पण परत म्हटलं की नको जास्त काही स्वयंपाक वगैरे परत डबल डबल करत बसायला, म्हणून मग कांदा भजी बनवावं असं म्हटलं. भरपूर दिवस झालं कांदा भजी बनवलेली, म्हणून मग मी आज कांदा भजी बनवायला घेतलेले आहेत. त्यासाठी मी उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आमचे जे वायफायचं कनेक्शन आहे ना, ते जास्त त्याला असे नेटवर्कच पकडत नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही ते चेंज केलं. तर ते पण काम घरामध्ये चालू होतं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की चला आता भजी बनवूया. त्यासाठी बनवायला घेतलेले आहेत आणि परीची पण तब्येत फार खराब आहे. म्हणजे तिचा ताप पण अजून कमी झालेला नाही आहे. तर ती मला म्हणते, "मम्मी मला भजी खाऊ वाटतं." त्याच्यामुळे मग तिच्यासाठी सुद्धा भजी बनवायचं चालू आहे. तर काही नाही, सिंपल आणि साधी भजी बनवणार आहे. कांदा, बेसन पीठ आणि ओवा जिरे टाकून मीठ टाकून असं भजी बनवणार आहे मी आणि खूप छान लागतात. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून किंवा माझ्या अवतारावरून समजतच असेल की माझं डोकं किती दुखत असेल. पण म्हटलं चला एक व्हिडिओ तर बनतोच, कारण आपली जी रिअल परिस्थिती किंवा रिअल कंडिशन आहे तीच आपण आपल्या यूट्यूबवरती मांडत असतो आणि जेवढं मला तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं मी शेअर करत असते. तर परी म्हणत होती की जास्त कांदा नको टाकू, मला कांदा जास्त नाही आवडत, प्लेन भजी कर. तर तिच्यासाठी थोडी प्लेन करेल आणि बाकी कांदा भजी करेल. तर ती कॅमेऱ्यात बघून तिचं असं काही ना काही चालूच असतं. तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या पुरणपोळ्यासुद्धा मला बनवायच्या आहेत. तो दुपारनंतर व्हिडिओ येईल तुम्हाला आणि म्हणजे दुपारनंतर मी व्हिडिओ स्टार्ट करेल आणि तो व्हिडिओ येईल तुम्हाला उद्या. तर वातावरण पण आज पावसासारखं झालं होतं. 2-3 दिवस काही पाऊस नव्हता, ऊन खूप होतं आणि परीला खोबरं खाण्याची इच्छा झाली म्हणून मग मी तिला खोबरं देते. तर ती आजारी असल्यामुळे तिला तोंडाला अजिबात चव नाही आहे आणि चव नसली की काही खावंसंसुद्धा वाटत नाही. कितीही चांगलं बनवलं तरी ती खातच नाही, अशी पोरगी आहे. काय करावं काही समजत नाही आणि सारखं आजारी पण पडते. म्हणजे 2 वेळा झाले तिला आता ताप यायचं. दवाखान्यात पण नेलं आहे तरीसुद्धा ताप कमी येत नाही आहे. काय करावं काहीच कळत नाही. आता मी बेसन पीठमध्ये थोडंसं नॉर्मली पाणी घालून पीठ कालवून घेतलं आहे आणि आता याची भजी बनवून घेते. तर माझंसुद्धा डोकं अजिबात राहिलं नव्हतं. मी डोक्याच्या सकाळपासून 2 गोळ्या खाल्लेल्या आहेत तरीसुद्धा माझं डोकं राहत नाही आहे. मला पण समजत नाही आहे एवढा डोक्याचा त्रास का होतो आहे. तरी पण मी जास्त मोबाईल वगैरे बघत नाही. फक्त जेवढं एडिटिंग करायचं असेल किंवा शूट घ्यायचं असेल तेवढ्यापुरतं काही असेल तेवढंच, नाही तर मग जास्त मोबाईल पण नाही बघत. तरीसुद्धा डोकं खूप दुखतं आणि जास्त डोक्यामध्ये विचार असले ना, खरं सांगू का, विचार डोक्यामध्ये असले की डोकं खूपच कामातून जातं. म्हणजे खूपच दुखायला लागतं. त्याच्यामुळे ना कधी पण आपण विचार कमी करायचा नसेल तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. तर आता इथं भजी मी टाकली होती, खूप छान फुगली होती. मी ह्याच्यामध्ये सोडा टाकलेला नाही आहे, काहीच टाकलं नाही तरीसुद्धा भजी अशी छान होतात. तर आता मिरचीला तडका देते. अशा तळलेल्या मिरच्या फार आवडतात आणि चव पण येते तोंडाला. त्याच्यामुळे असं मिरची फ्राय केली, त्यानंतर त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे छान अजून चव लागेल. तर मला आज डीमार्टला सुद्धा जायचं होतं, पण डीमार्टला आज कॅन्सल केलं. माझी तब्येत पण खराब होती त्याच्यामुळे. मग म्हटलं की आपण उद्या किंवा परवा जाऊया, म्हणून मग मी गेले नाही आज. आणि घरामधलं सामान पण भरायचं आहे. सगळं सामान संपलेलं आहे. तर आता मी चहा पण ठेवते. चहा पण भजी म्हटलं की चहा येतोच आणि चहा प्यावासा वाटतो. कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा चहा माझ्याकडून पिलाच जातो आणि का काय माहिती लहानपणापासून ती सवय आहे, त्यामुळे चहा खूप आवडतो. कितीही सोडण्याचा प्रयत्न केला तरी तो सुटत नाही आणि मला नाही वाटत तो सुटेल म्हणून. तर आता भजी आपली तयार झालेली आहेत आणि चहा पण छानपैकी आता उकळायला ठेवते साखर, चहा पावडर टाकून. आणि मला असंच प्लेन चहासुद्धा खूप आवडतो. थोडीशी वेलची पूड टाकली ना की अजूनच छान चहा होतो. चहा उकळला आहे, आता तो गाळून घेते मी
आणि परीला पण भूक लागलेली होती त्याच्यामुळे. आणि आमच्या इथे म्हणजे आमच्या मम्मीच्या इकडे पहिलं लहानपणी बैलपोळा खूप छान प्रकारे म्हणजे चुलत्यांच्या इकडे बैल होती ना त्यावेळेस खूप छान असं साजरा करायचे. आता इकडं काही नाही आहे पहिल्यासारखं असं बघायलासुद्धा भेटत नाही. त्याच्यामुळे जे बाजारामध्ये मिळतात खोटी बैलं तीच आणून पूजा करावी लागते. तर भजी झालेले आहेत, चहा झालेला आहे, मिरच्या तळलेल्या आहेत. आता टेस्ट करून बघणार आहे. आणि मला ना भजी खाण्याची खरं सांगू का केली भजी पण खाण्याची काही इच्छा नव्हती. पण कशी झाली टेस्ट म्हणून मी तुम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी मी एक घास खाऊन बघितला, छान झाली होती. तर आता मी फक्त चहा घेणार आहे कारण माझं डोकं फार दुखत होतं त्याच्यामुळे. तर आजचा हा असा छोटासा व्हिडिओ होता. मी आपला असा सहज गमतीने मी शूट केला होता. बरी मला म्हणली मम्मी शूट कर म्हणून मग मी केला. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि सबस्क्राईब